शहरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या बेशिस्त रिक्षा चालकांविरोधात ठाणे वाहतूक विभागानं कारवाईचा बडगा उभारण्यास सुरुवात केली आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेणाऱ्या रिक्षा चालकांकडून 16 दिवसात तब्बल 1,14,76,000चा दंड वसूल करण्यात आलाय. दरम्यान 7,252 रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्यानं वाहतूक विभागानं ठाण्यातील रिक्षा चालकांच्या बेशिस्तीला ब्रेक लावलाय. बॅच नाही, योग्य गणवेश नाही, जवळचं भाडं नाकारणं, प्रवाशांशी उद्धट वागणं, वाहतुकीचे नियम न पाळणं अशा विविध कारणाम्यानं ठाणे वाहतूक विभाग हद्दीतील रिक्षाचालक प्रसिद्ध आहेत. रिक्षाचालकांविरोधात नागरिकांच्या तक्रारी सातत्यानं येत होत्या. त्यानुसार ठाणे वाहतूक विभागानं शहरातील बेशिस्त आणि मुजोर रिक्षाचालकांना वठणीवर आणण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. सकाळी 9 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 8 या वेळेत रिक्षाचालकांची झाडाझडती घेण्यात येते. त्यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेणाऱ्यांची संख्या जास्त असल्यानं अशा रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. 1 ते 16 जून दरम्यान रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये 9,39,000 रुपये वसुली करण्यात आली आहे, तर 1,11,00,000ची वसुली बाकी असल्याची माहिती वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली.